हॅलो एव्हरीवन, मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते टीएस स्पोकन क्लासेस या आपल्या चॅनलवर। आज आपण कुड या मॉडेल ऑक्झिलरीचा अभ्यास करणार आहोत। तर कुड हे भूतकाळी टू बी क्रियापदाचं रूप आहे। कुड हे मॉडेल वर्ब कोठे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये यूज करतात ते आज आपण शिकणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। COULD कुड। जसं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं की जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीची क्षमता सांगायची असते किंवा एखाद्या व्यक्तीची पात्रता सांगायची असते त्यावेळेला आपण कॅन या मॉडेल वर्बचा वापर करतो। तसंच जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीची भूतकाळामधील क्षमता किंवा पात्रता सांगायची असेल त्यावेळेला आपण कुड या मॉडेल वर्बचा वापर करतो। भूतकाळामध्ये ती व्यक्ती काय करू शकत होती हे सांगण्यासाठी आपल्याला कुड या मॉडेल वर्बचा वापर करावा लागतो। मग पहिलं काय आहे, जेव्हा आपण कुड हे मॉडेल वर्ब यूज करू तेव्हा अबिलिटी, तेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीची अबिलिटी दर्शवायची असते आणि ती ही कोणती, ती पास्ट मधली। भूतकाळामध्ये ती व्यक्ती काय करू शकत होती हे आपल्याला सांगायचं असेल त्यावेळेला आपण कुड हे मॉडेल वर्ब यूज करतो। जसं की एक एक्झाम्पल देऊन सांगते। आता इथे सेंटेन्स लिहिलं, ही कॅन कॅच देम। ही कॅन कॅच देम, तो त्यांना पकडू शकतो। या सेंटेन्सचा अर्थ होतो तो त्यांना पकडू शकतो। मग ही एबिलिटी आहे प्रेझेंट मधली, कारण येथे आपण कॅन हे मॉडेल वर्ब यूज केलं म्हणून ही एबिलिटी आहे प्रेझेंट मधली। आता हेच सेंटेन्स आपल्याला भूतकाळातील करून दाखवायचं आहे, म्हणजेच तो त्यांना पकडू शकला। आपल्याला असं बोलायचं आहे, तो त्यांना पकडू शकला, म्हणजे भूतकाळातील गोष्ट आपल्याला आता प्रेझेंट मध्ये सांगायची आहे। He could catch them. He could catch them. तो त्यांना पकडू शकला। अशा प्रकारे आपल्याला भूतकाळामधील एबिलिटी सांगायची आहे आणि त्यासाठी कुड या मॉडेल वर्बचा वापर करायचा आहे। त्यानंतर आहे परमिशन, म्हणजे परवानगी। जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीची परवानगी मागायची असते त्यावेळेला आपण कुड या मॉडेल वर्बचा वापर करतो। मग तुम्ही म्हणाल की आपण एखाद्याची परवानगी मागायची असेल त्यावेळेला कॅनचा सुद्धा वापर करतो, मग कुड वापरायची गरज काय? तर कुड या मॉडेल वर्बचा वापर करून जर आपण एखाद्या व्यक्तीला परमिशन मागितली तर ती परमिशन ही पोलाइट असते। पोलाइट म्हणजेच नम्र, POLIT, पोलाइट म्हणजे आपल्या बोलण्यामधून विनम्रता दिसून येते किंवा आपण किती नम्र आहोत हे समोरच्या व्यक्तीला दिसून येते। त्यासाठी जेव्हाही तुम्ही ऑफिस मध्ये तुमच्या सहकाऱ्यांसोबत किंवा शाळेमध्ये किंवा तुमच्या कर्मचाऱ्यांसोबत बोलाल त्यावेळेला तुम्ही परवानगी मागायची असेल त्यावेळेला कुड हे मॉडेल वर्ब यूज करायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या बोलण्यामधून समोरच्या व्यक्तीलाही विनम्रता दिसून येईल, तुम्ही किती नम्र आहात हे समोरच्या व्यक्तीला दिसून येईल, म्हणून ही परमिशन पोलाइट आहे। त्यानंतर कुड या मॉडेल वर्बचा वापर सजेशन देण्यासाठी सुद्धा केला जातो। या मॉडेल वर्बचा वापर एखाद्या व्यक्तीला सजेशन्स देण्यासाठी सुद्धा केला जातो। जसं की एक मला कोणाला तरी सूचना द्यायची आहे आणि त्याला सांगायचं आहे तू हे करू शकतोस, तू स्वयंपाक बनवू शकतेस, तू खेळू शकतोस। अशा प्रकारे जर मला कोणाला सजेशन द्यायचं असेल किंवा त्याला सूचना करायची असेल
त्यावेळेला सुद्धा आपण कुड या मॉडेल वर्बचा वापर करू शकतो. नंतर आहे पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता दर्शवायची असेल तर आपण कुड या मॉडेल वर्बचा वापर करतो. कुड हे मॉडेल वर्ब असं आहे की या मॉडेल वर्बचा वापर आपण तिन्ही काळामध्ये करू शकतो. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ तिन्ही प्रकारे आपण कुड या मॉडेल वर्बचा वापर करू शकतो. कुडचा वापर करून मागितलेली परमिशन जशी पोलाइट असते त्याचप्रमाणे सजेशन सुद्धा पोलाइट आहे. त्यानंतर आहे ऑफर्स. मला कोणासाठी काहीतरी करायचं आहे किंवा मला समोरच्या व्यक्तीची मदत करायची आहे. माझी इच्छा आहे की समोरच्या व्यक्तीची मी मदत करावी. त्यासाठी सुद्धा आपण कुड या मॉडेल वर्बचा वापर करू शकतो. मॉडेल वर्बचा वापर करून ऑफर जेव्हा आपण करतो तेव्हा ती ऑफर सुद्धा पोलाइट असते. म्हणजे आपल्या बोलण्यामधून समोरच्या व्यक्तीला आपण किती नम्र आहोत हे दिसून येते. कुड या मॉडेल वर्बचा वापर करताना जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला रिक्वेस्ट करतो तेव्हा ती रिक्वेस्ट सुद्धा पोलाइटच असते. आपल्या बोलण्यामधून आपली रिक्वेस्ट सुद्धा नम्र आहे हे समोरच्या व्यक्तीला दिसून येते. कॅन आणि कुडचा वापर करताना जवळजवळ परिस्थिती सारखीच आहे, पण कुडचा वापर करताना त्यामध्ये पोलाइटनेस आहे. त्यामध्ये आपल्या बोलण्यामधून नम्रता दिसून येते. आता आपण कुडचा वापर करून समोरच्या व्यक्तीची अबिलिटी कशी सांगायची किंवा आपली स्वतःची अबिलिटी कशी सांगायची हे शिकणार आहोत. आता आपण कुड या मॉडेल वर्बचा वापर करून भूतकाळातील क्षमता कशी दाखवायची याविषयीचे सेंटेन्सेस पाहणार आहोत. शी कुड डान्स. शी कुड डान्स. ती नाचू शकत होती, पण केव्हा? When she was 10 years old. She could dance when she was 10 years old. जेव्हा ती 10 वर्षाची होती तेव्हा ती नाचू शकत होती, असा या सेंटेन्सचा अर्थ होतो. He could run fast. He could run fast. तो जोराने धावू शकत होता. He could run fast. तो जोराने धावू शकत होता, पण केव्हा? When he was young. जेव्हा तो तरुण होता तेव्हा तो जोराने धावू शकत होता. I could help my friends in study. I could help my friends in study. मी माझ्या मैत्रिणींना अभ्यासामध्ये मदत करू शकत होती, पण केव्हा? When I was in school. When I was in school. जेव्हा मी शाळेत होती. जेव्हा मी शाळेत होती तेव्हा मी माझ्या मैत्रिणींना अभ्यासामध्ये मदत करू शकत होती. अशा प्रकारे आपल्याला भूतकाळातील आपली क्षमता दर्शविण्यासाठी कुड या मॉडेल वर्बचा वापर करून सेंटेन्सेस बनवायचे आहेत आणि या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस सुद्धा करायची आहे. आता आपण कुड या मॉडेल वर्बचा वापर करून परमिशन कशी मागायची याविषयीचे सेंटेन्सेस शिकणार आहोत. कुड आय पार्टिसिपेट इन मीटिंग. कुड आय पार्टिसिपेट इन मीटिंग. मी मीटिंग मध्ये सहभागी होऊ शकतो का? आपण येथे परवानगी मागितली. कुड आय पार्टिसिपेट इन मीटिंग. कुड यू कम आफ्टर सेमिनार. कुड यू कम आफ्टर सेमिनार. तू सेमिनार नंतर येऊ शकतोस का? कुड यू रीच देअर फॉर हेल्प. कुड यू रीच देअर फॉर हेल्प. तू तेथे मदतीसाठी येऊ शकतोस का? कुड यू रीच देअर फॉर हेल्प. तू तेथे मदतीसाठी येऊ शकतोस का?
अशा प्रकारे आपल्याला समोरच्या व्यक्तीची परमिशन मागायची आहे. You could ask your brother for help. You could ask your brother for help. तू तुझ्या भावाला मदतीसाठी विचारू शकतोस किंवा तू तुझ्या भावाला मदतीसाठी विचारू शकतेस. अशा पद्धतीने आपल्याला समोरच्या व्यक्तीला सजेशन द्यायचे आहे. You could participate in match. You could participate in match. तू सामन्यामध्ये सहभागी होऊ शकतोस किंवा तू सामन्यामध्ये सहभागी होऊ शकतेस. You could participate in match. You could practice after lunch. You could practice after lunch. तू दुपारच्या जेवणानंतर प्रॅक्टिस करू शकतेस किंवा तू दुपारच्या जेवणानंतर प्रॅक्टिस करू शकतोस. You could practice after lunch. आता आपण could या मॉडेल वर्बचा वापर करून रिक्वेस्ट कशी करायची याविषयीचे सेंटेन्सेस पाहणार आहोत. Could you do it? Could you do it? तू ते करू शकतो. I suggest you something. Could I suggest you something? Could I go now? Could I go now? मी आता जाऊ शकते. अशा पद्धतीने आपल्याला रिक्वेस्ट करायला could या मॉडेल वर्बचा वापर करायचा आहे. आता आपण could या मॉडेल वर्बचा वापर करून ऑफर्स कशी द्यायची याविषयीचे सेंटेन्सेस शिकणार आहोत. Could I repair your mobile? Could I repair your mobile? मी तुझा मोबाईल दुरुस्त करू शकते का किंवा मी तुझा मोबाईल दुरुस्त करू शकतो का? Could I repair your mobile? Could I call your relatives? Could I call your relatives? मी तुझ्या नातेवाईकांना बोलावू शकते का? Could I call your relatives? आता आपण could चा वापर करून पॉसिबिलिटी कशी दर्शवायची याविषयीचे सेंटेन्सेस शिकणार आहोत. आपल्याला शक्यता दर्शवायची आहे. मग ती भविष्यातील असू शकते, वर्तमान काळातील असू शकते आणि भूतकाळातही असू शकते. म्हणजे आपल्याला पॉसिबिलिटी दर्शवायची असेल तर आपण तिन्ही काळामध्ये दर्शवू शकतो. आता आपण could या मॉडेल वर्बचा वापर करून पॉसिबिलिटी कशी दर्शवायची असते हे सेंटेन्सेस पाहणार आहोत. You could meet her. You could meet her. तू तिला भेटू शकला असता. You could meet her. तू तिला भेटू शकला असता. If you come early. जर तू लवकर आला असता. तू तिला भेटू शकला असता जर तू लवकर आला असतास. आलं लक्षात? You could meet her if you come early. जर तू लवकर आला असता तर तिला भेटू शकला असता. असा सेंटेन्सचा अर्थ होतो. You could pass exam. You could pass exam. तू परीक्षा पास करू शकला असता. You could pass exam. तू परीक्षा पास करू शकला असता. If you study. जर तू अभ्यास केला असता तर. You could pass exam if you study. जर तू अभ्यास केला असता तर तू एक्झाम पास करू शकला असता. अशा प्रकारे आपल्याला पॉसिबिलिटी दर्शवायची आहे. म्हणजे जर अभ्यास केला असता तर पास झाला असता असं नाही, पण एक पॉसिबिलिटी आहे. जर तू केला असता अभ्यास तर नक्कीच पास झाला असता. रेन आफ्टर 2 hours. इट कुड रेन आफ्टर 2 hours. 2 तासांनी पाऊस येऊ शकतो. म्हणजे पाऊस येण्याची पॉसिबिलिटी आहे, शक्यता आहे. कन्फर्म नाही की पाऊस येणारच. इट कुड रेन आफ्टर 2 hours. 2 तासांनी पाऊस येऊ शकतो. ट्रेन कुड बी लेट. ट्रेन कुड बी लेट. ट्रेन उशिरा येऊ शकते किंवा ट्रेनला उशीर होऊ शकतो. अशा पद्धतीने प्रेझेंट मध्ये, पास्ट मध्ये आणि आपल्याला फ्युचर मध्ये पॉसिबिलिटी दर्शवायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला शक्यता सांगायची आहे. आज आपण could या मॉडेल वर्बचा वापर करून ॲबिलिटी, परमिशन, पॉसिबिलिटी, सजेशन, ऑफर, रिक्वेस्ट प्रकारच्या परिस्थितीमध्ये could या मॉडेल वर्बचा वापर कसा करायचा हे शिकलो. मला खात्री आहे की तुम्हाला हे सेंटेन्सेस समजले असतील आणि या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस तुम्ही नक्कीच कराल.